आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून इच्छुकांच्या मुलाखती आणि पक्ष प्रवेशांच्या घडामोडींना वेग आला आहे। याच पार्श्वभूमीवर सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल लहारे यांच्या कन्या रेणुका विठ्ठल लहारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला। नाशिक येथील मनसे कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मनसेचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील, सलीम मामा शेख आणि अंकुश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रेणुका लहारे यांना पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलं। विठ्ठल लहारे हे गेल्या 30 वर्षापासून सातपूर परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। त्यांच्या या दांडग्या जनसंपर्काचा आणि अनुभवाचा फायदा आता पक्षाला आगामी निवडणुकीत होणार आहे। जय महाराष्ट्र, जय भीम। माझा आज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षात आज मी पक्षप्रवेश घेतला आहे। आदरणीय आपले माननीय दिनकर अण्णा पाटील व आपले नगरसेवक सलीम मामा शेख यांचा आणि संजयजी जाधव यांच्या सहकार्याने त्यांच्या पाठिंबाने आज माझा जो पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे। भारतीय नवनिर्माण सेना याच्यामध्ये हा प्रवेश सोहळा यांच्या राज ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून तरुण आणि सुशिक्षित चेहरे पक्षात येत आहेत। ही नाशिकच्या विकासासाठी सकारात्मक बाब असल्याचे मनसे नेते दिनकर पाटील यांनी सांगितलं। तर सलीम मामा शेख यांनी लहारे यांच्या कार्याचं कौतुक करत सातपूर भागात मनसे अधिक भक्कम होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये एसटी प्रवर्गातून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ठिकाणी आमच्या एसटी प्रवर्गातील उमेदवार रेणुकाताई लहारे आणि आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आणि तसं जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 11 हा सर्व कामगार वस्ती गोरगरीब जनता या प्रभाग 11 मध्ये राहता आणि त्यासुद्धा एका गोरगरीब वस्तीमध्ये राहता, एक गरीब कुटुंबातनं त्या जन्माला आलेल्या आहे। आणि मला विश्वास आहे जर आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी जर त्यांना उमेदवारी दिली तर निश्चितच रेणुका लहारे या विजय झाल्याशिवाय राहणार नाही। या पक्ष प्रवेशामुळे प्रबुद्ध नगर आणि सातपूर परिसरात मनसेचे पारडे जड झाल्याचं चित्र दिसत आहे। या प्रसंगी परिसरातील अनेक तरुण कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।